नमस्कार, केजी न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे। मी मारुती गुंडिले। आजची ठळक बातमी। उदगीर उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मुसळधार पावसात दलितांचे धरणे सुरू। डोमगावचे दलित मुलाबाळासह न्यायाच्या प्रतीक्षेत। लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातल्या डोमगावच्या दलितांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आरंभले असून मुसळधार पावसातही मुलाबाळासह त्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे। गावातील मनोवादी विचारधारेच्या व्यक्तीने जातीय द्वेषातून दलित व्यक्तीस मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून अद्यापही अटक नाही। गुन्हा दाखल केल्याचा राग धरून गावातील लोकांनी बौद्ध समाजावर बहिष्कार टाकला आहे। तेथील लोकांचे पाणी बंद केले असून त्यांना दळण किराणा संचारबंदी केले असल्याचे पीडिताकडून सांगण्यात येते। न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या बौद्ध समाज बांधवांनी उदगीर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या लहान मुलाबाळासह भर पावसातही बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे। आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी बहुजन समाज पार्टी विधानसभा उदगीरच्या कार्यकर्त्यांनी जाहीर पाठिंबा देऊन उपजिल्हाधिकारी साहेबांची भेट घेऊन संबंधित आरोपीवरती कायदेशीर कारवाई करून पीडित कुटुंबांना न्याय द्यावा अशी मागणी केली। तर पीडितांचे पुनर्वसन जळकोट शहरामध्ये करावे असेही निवेदनाद्वारे प्रशासनास कळविले आहे। यावेळी बहुजन समाज पार्टीचे लातूर जिल्हा अध्यक्ष माननीय सिद्धार्थ सूर्यवंशी साहेब, लातूर जिल्ह्याचे प्रभारी व्यंकट बर्गे साहेब, तसेच लातूर जिल्ह्याचे प्रभारी उदगीर विधानसभा चे मुख्य इंचार्ज माननीय विद्यासागर कांबळे गुरुजी, लातूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष डी.एन. आंबेगळे साहेब, बहुजन समाज पार्टी विधानसभा उदगीरचे अध्यक्ष माननीय दीपक सावंत, उपाध्यक्ष हिरामण गायकवाड, सचिव जळबा डवळे, विद्यार्थी युवक आघाडी जिल्हाध्यक्ष विवेक बोडके, सामाजिक कार्यकर्ते बाबुराव कांबळे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते। आरोपीवर योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करावी, पीडित कुटुंबाचे पुनर्वसन जळकोट शहरात करावे, अन्यथा बहुजन समाज पार्टी विधानसभा उदगीरच्या वतीने आंदोलन करू असा इशाराही दीपक सावंत, उदगीर बहुजन समाज पार्टीच्या विधानसभा अध्यक्ष यांनी दिला आहे। सध्या महाराष्ट्रात आणि विशेषतः म्हणजे उदगीर जळकोट भागात मुसळधार पाऊस असून लातूर जिल्ह्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना बौद्ध समाजावर मात्र न्यायासाठी पावसामध्ये बेमुदत धरणे आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। या पीडित कुटुंबाच्या न्याय मागणी आंदोलनाने अनेक सामाजिक संघटनांचे लक्ष वेधले असून प्रशासनाने पीडितांच्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात अशी भावना विविध सामाजिक संघटना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत। सहसंपादक आनंद कांबळेसह केजी न्यूज इंडिया मराठी। नमस्कार, केजी न्यूज इंडिया मराठीमध्ये स्वागत आहे। मी मारुती गुंडिले। उदगीर नगरीमध्ये उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मी आलेलो आहे आणि मग इथे दलितावर बहिष्कार टाकण्यात आल्याबद्दलचं बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे। तर आपण जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे। तर आपण कुण्या गावचे आहेत आणि मग इथे तुमच्या काय मागण्या घेऊन बसल्या आहे आणि काय प्रकार नेमकं काय प्रकार आहे सांगा। भानुदास पुंडलिक वाघमारे, राहणार डोमगाव। इथे काय बोलायचं, काय झालं? आमच्या मागण्या आहे की आम्हाला ते लोक धमकी देतात। सगळं एकत्र गाव झालेलं आहे, आम्हाला त्या गावात राहायचं नाही, भीती वाटते, आम्हाला बाहेर जागा द्यावं, राहायला द्यावं। दादा, नेमका तुमच्यावर काय अन्याय झालाय असं तुम्हाला सांगायचं आहे? मी पुंडलिक देवदास वाघमारे। आम्हाला भीतीचं निर्माण झालेली आहे गावामध्ये। नेमकं काय प्रकार आहे? सगळ्या गावात आम्हाला एकी झालेली आहे। आम्हाला गावात राहू शकत नाही आम्ही, आम्हाला धोका आहे। आम्हाला कुठे बी गावामधून बाहेर काढून टाकावं आणि कुठेही जागा द्यावं आम्हाला, आम्ही एवढंच बोलतो। मी तुमचं नाव काय? देवदास पुंडलिक वाघमारे, गाव डोमगाव, तालुका जळकोट, जिल्हा लातूर। काय प्रकरण झालंय? प्रकरण हे जातीवादी झालेले आहे। गाडीला ते अशोक चक्र बाबासाहेब सही टाकल्यामुळे माझ्या छोट्या भावाला मारहाण झालेली आहे आणि गाव पुरे गावबंदी झालेली आहे। त्याच्यामुळे आम्ही गाव राहू शकत नाही। आम्हाला कुठं बी परगावी कुठेही ठेवा किंवा आम्हाला कुठं बी आम्ही मरायला बी तयार आहे। इथं कार्यालयाला, इथं उदगीरला। कधीपासून बसले तिथं? आम्ही काल 25 तारीखला बसलेला आहे, 25/9/2025। ताई, तुम्ही सांगाल का की तुमच्यावर काय अन्याय झालाय असं तुम्हाला सांगायचं आहे? आमच्यावर मारहाण करतेत, आमच्या उरावर येते, तुम्ही गाडीवर नावं टाकता, ढेरग्यांनो इथं राहू नका तुम्ही, बहिष्कार टाकतेत, आमच्या गावात बंदी घालते, ढोरं वासरं घेऊन येऊन देणार।
आम्हाला नकाच ते गाव, आम्हाला कुठेही जागा द्या, आम्ही कुठेही राहतो. आमचे लेकरं 10वीचे सोडून देऊन आम्ही का शिक्षण लेकरायचं बुडालं इथं घेऊन बसलाव लेकरं आम्ही. आम्हाला न्याय लवकर द्या, आमच्या लेकराची शाळा बुडालेली आहे. सरकारनं लवकर आमच्याकडे डोळे उघडून बघावं. आम्ही इथं पाण्या पावसाच्या दिवस लहान लहान लेकरं घेऊन बसलाव हो का. लवकर आम्हाला न्याय द्यावा आणि पोराला तात्काळ अटक करा, एवढीच मागणी आहे आमची सरकार. आणखी अटक झालं नाही का? नाही अटक बहिष्कार टाकलाय आणि पोराला आणखी अटक केली नाही. हेच मागणी आहे आमची, काहीच सरकारला मागणी नाही. हेच आमची मागणी पुरी करावं सरकारला. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.